नगरपालिका निवडणूक गाजवलेल्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय। ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेबच होते, आता सर्व संपलेत अशी टीका राणेंनी केली आहे। मुंबई महापालिकेत ठाकरेंनी कसे आणि किती पैसे खाल्ले हे सर्व काढणार असा इशाराच निलेश राणेंनी दिलाय। ठाकरे बंधूंची एक्सपायरी डेट जवळ आली आहे असंही ते म्हणाले। राणीजी काय सांगाल? खरं तर लालबाग परळ हा शिवसेनेचा एकेकाचा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यात आता शिंदेंकडनं उमेदवार संजय नाना आंबोले आहेत। नेमका कसा एकूणच प्रचाराला प्रतिसाद मिळतो आहे आणि काय परिस्थिती आहे एकूण? मी अनेक दिवसांपासून इथे शिंदे साहेबांनी जेव्हापासून इथे पाठवलं, एक उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना इथे बघायला मिळतोय। लोक स्वतःहून आम्हाला पाठिंबा देत आहेत। आता पण आपण अनेक प्रवेश बघितले असतील। लोक आता स्वतःहून आमच्या शिवसेनेकडे, महायुतीकडे वळत आहेत आणि जे काही त्यांनी मागच्या 25 वर्षामध्ये बघितलं की समोरच्या बाजूने, मला काय कोणाची नावं घ्यायची नाही, पण विरोधकांनी काय केलं 25 वर्षामध्ये, शिवडी ह्या मतदारसंघामध्ये आज तुम्ही परिस्थिती बघा। हा बालेकिल्ला म्हणणार ना तुम्ही, त्या बालेकिल्ल्यामध्ये आपण काय केलं, लोकांना कसं जीवनमान दिलं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण ज्याला म्हणतो, काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे इकडे। ज्या इमारती झाल्या ते श्रेय कोणाच्या राजकीय व्यक्तीचं किंवा पक्षाचं नाही, तुम्ही व्यवस्था काय उभी केली। नागरी सुविधा, ज्या 18 नागरी सुविधा असतात त्यापैकी तुम्ही किती दिल्या आणि स्वतःहून किती उभ्या राहिल्या, त्याला शिवडी म्हणतात। त्या शिवडी मतदारसंघामध्ये आपण काहीच देऊ शकलात नाही। शिवडी मतदारसंघाने आपल्याला भरभरून दिलं। उद्धव ठाकरे हे देखील येऊन गेलेले आहेत। सभा नाही तर शाखा भेटींच्या माध्यमातून ते संपर्क करत आहेत, लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि मराठी माणसाला पुन्हा एकदा पाठीशी उभं राहण्यासंदर्भातला एक आव्हान ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकं या मराठी माणसाला काय हवं आहे हे राजकारण्यांना नेमकं कधी कळणार आहे? कारण इथली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण म्हटलं, तिथले गिरणी कामगार असतील, इथल्या म्हाडाच्या पुनर्विकास चाळीचा प्रश्न असेल, हा या ठिकाणचा सुटलेला नाहीये। अजूनही आपण पाहतोय की ज्या परिस्थितीत आपण इथे लोक राहत आहेत, आता रस्त्यावर येऊन का उद्धव साहेबांनी फार उशीर केला, आता त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं। ही परिस्थिती जनतेने त्यांच्यावर आणली, ते स्वतःच्या मर्जीने उतरलेले नाहीत, त्यांना रस्त्याने आणि राजकारण्यांनी रस्त्यावर आणलं। ते असं का झालं हे त्याचं उत्तर त्यांनीच आत्मपरीक्षण केलं तर ते बरं होईल। मी त्या विषयामध्ये जाणार नाही। जर तुम्ही जिथे लोकांनी तुम्हाला, ज्या मुंबईवर राज्य करायला इतके वर्ष दिले, त्या मुंबईवर जर तुम्ही लक्ष दिलं असतं आणि फक्त ते काहीतरी आपल्याला ह्याच्यातून मिळावं, काहीतरी टक्केवारी मिळावी, आपलं घर चालावं, ह्याच्यासाठी जर मुंबईकडे बघितलं नसतं, आज वरळीला पण बाजूला तीच परिस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।